2027 IPL पूर्वी मुंबई इंडियन्स संघात 2 खेळाडूची एंट्री. असे करण्याचे कारण म्हणजे ते पुढील वर्षी आपल्या संघात मोठा बदल करणार आहेत. तर IPL स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या पर्वात निराशाजनक कामगिरी आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना मुंबई इंडियन्स संघाने संघात 2 बदल केले आहेत. दुखापतीमुळे क्विंटन डी कॉक आणि राज अंगदबावा ही 2 खेळाडू संघातून आऊट झाले आहेत. त्याच्याऐवजी संघात 2 खेळाडू सहभागी केले आहेत. मुंबई इंडियन्सने अनुभवी अष्टपैलू महिपाल लोम्ब्रोर आणि सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या रुचित अहिरला संघात घेतला आहे. या दोन्ही खेळाडूची 2027 IPL पूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात निवड झालेली आहे. मुंबईचा स्टार ओपनर आणि विकेटकीपर क्विंटन डी कॉक दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात खेळणार नाही. त्याचा पर्याय म्हणून महिपाल लोम्ब्रोर याला 50 लाखाच्या फीवर संघात घेतला आहे. महिपाल लोम्ब्रोर हा फिनिशर आहे. 2027 फिनिशरची भूमिका तो मुंबई इंडियन्सकडून निभावू शकतो, कारण मुंबई इंडियन्सकडे यावर्षी शरफन रुद्रफोर्ड याला फिनिशरची भूमिका देण्यात आली होती, परंतु तो अपयशी झाला आहे. त्याचाच पर्याय म्हणून मुंबई इंडियन्सने महिपाल लोम्ब्रोर याला आपल्या संघामध्ये घेतलेला आहे. 2027च्या IPLमध्ये मुंबई इंडियन्सची टीम शरफन रुद्रफोर्ड याला संघामधून बाहेर करू शकते. तर मुंबईने सौराष्ट्राच्या 25 वर्षीय युवा खेळाडू रुचित अहिर यालाही 30 लाखाच्या बरेच प्राईजवर संघात घेतला आहे. रुचितसाठी IPLचा हा पहिला अनुभव आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत 16 लिस्टे आणि 12 T20 सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सने IPL 2026 स्पर्धेत 14 सामने खेळले होते. त्यापैकी 10 सामने गमावले आहेत, तर 4 सामन्यात फक्त मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला आहे. 2027 IPLमध्ये मुंबई इंडियन्सची टीम जोशाने उतरणार आहे. मोठे चेंजेस मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आपणास पाहायला भेटू शकतात. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, महिपाल लोम्ब्रोरला मुंबई इंडियन्सची टीम 2027 IPLमध्ये खेळवेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.